भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य. सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या गृहमंत्र्यांना काही देणं घेणं नाही. पुण्यातील भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा प्रकार घडलाय. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संशयित व्यक्तीला पकडलं असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र या व्यक्तीने आपण मुलीवर अत्याचार केल्याची बाब नाकारली. मात्र या घटनेनंतर शुक्रवारी रात्री नसरापूर येथील वातावरण तापले होते. ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः SP संदीप गिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांना रास्ता रोको स्थगित केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुणे भोर परिसरात एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार आणि त्याचा निषेध करायलाही शब्द नाही. जिथे माणसाचे शब्द थिजतात तिथे माणूस पण शिल्लक आहे की नाही? आपल्याकडे इतपत परिस्थिती निर्माण होते. आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या? खरंच यापेक्षा अपेक्षा करण्यासाठी परिस्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यात मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यात मी किती शक्तिशाली आहे हे ठसवण्यात व्यस्त आहे, तिकडे सर्वसामान्य माणसाचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षांचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षांच्या लेकराला सुरक्षित सोडलं जात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागितला जात नाही. मागू नये, कारण आपल्याला माहिती आहे गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही. त्यांना देणं घेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते दूरच राहिलं. मोठं भाषण करणे, आम्ही प्रकरणाचा मुळाशी जाऊ म्हणणे, या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यात आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. नसरापूर पुणे परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीला अत्याचार करून ठेचून संपवलं जातं. जिथं माणुसकीला काळीमा म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर व्यक्त व्हायला शब्द धजावत नाहीत, कुठल्याही आईचं काळीज असणाऱ्या जीवाचा थरकाप व्हावा अशी ही घटना. पण यावर आपण अजिबात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही. आपण अजिबात त्यावर प्रश्न विचारायचे नाही, कारण प्रश्न विचारल्यावर आपण राजकारण करतोय. आपण हे सगळं गप्प निमूटपणे सहन करायचं. उलट आपण गृहमंत्री कसे इन्फ्रामॅन, गृहमंत्री कसे सुपरमॅन, गृहमंत्री कसे चाणक्य, गृहमंत्री कसे हुशार, गृहमंत्री कसे मनामनात जनाजनातले ताईत वगैरे वगैरेच्या बाता मारायच्या. आपण चकार शब्दाने बोलायचं नाही. आपण शांत राहायचं आणि मनाशी एकच खुणगाट बांधत ठेवायची की आपण एका असुरक्षित राज्यामध्ये राहत आहोत, ज्या राज्यात 4 वर्षाचं बाळसुद्धा सुरक्षितपणे खेळू बागडू शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.